Hello friends, in today's video we are going to see English workshop of the lesson The Fun They Had. The Fun They Had या पाठातील इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. पहिली ॲक्टिव्हिटी, फर्स्ट ॲक्टिव्हिटी, यूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क, योग्य विरामचिन्हाचा वापर करणे. फर्स्ट ये वेअर डिड यू फाइंड इट, हे वाक्य आपल्याला जसं तसं लिहायचं आहे. याच्यामध्ये शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आणि तो वाक्य इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्यायचा आहे आणि लिहायचं आहे. बी व्हॉट्स इट अबाउट, व्हॉट्स इट अबाउट हे वाक्य जसं तसं लिहून त्याला सुद्धा इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्यायचं आहे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. दे हॅड अ टीचर, दे हॅड अ टीचर हा जसं तसं वाक्य लिहायचं आहे, फक्त याच्यामध्ये फुल स्टॉप वापरायचं आहे. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर हा वाक्य जसं तसं लिहून याच्यामध्ये सुद्धा प्रश्नार्थक चिन्ह वापरायचं आहे. त्यानंतर शुअर इफ दे वेअर द सेम एज, याच्यामध्ये आपल्याला पहा अवतरण चिन्हामध्ये हे घ्या, शुअर इन्व्हर्टेड कॉमामध्ये शुअर कॉमा इफ दे वेअर द सेम एज फुल स्टॉप आणि अवतरण चिन्ह पूर्ण. या प्रकारे आपण पंक्च्युएशन मार्कचा वापर केला आहे. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, द फॉलोइंग सेंटेन्स हॅव अन अनयुजुअल मीनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. राईट व्हॉट दिस सेंटेन्स वुड मीन टुडे अँड व्हॉट दे मीन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत, त्या वाक्यांचा अर्थ या कथेमध्ये काय होता, कथेमध्ये काय आणि आज काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे. पहिलं वाक्य पहा, सी सेड सी हॅड बीन होपिंग दे वूड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. याच्यामध्ये टुडे आज याचा अर्थ काय असते आणि कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे 100 वर्षांनंतर याचा अर्थ काय होणार आहे. टुडे पहा, ask the teacher to leave. She had been hoping they would take the teacher away together means today आज याचा अर्थ होतो ask the teacher to leave. आणि कॉन्टेक्स्ट मध्ये टेक द मेकॅनिकल टीचर अवे म्हणजे आजपासून 100 वर्षापूर्वी 100 वर्षानंतर कोणत्या टीचरला हाकलायचं, कोणत्या टीचरला मेकॅनिकल टीचरला आणि आज साध्या टीचरला आपला. बी they had taken Tommy's teacher away for nearly a month. Today त्याचा अर्थ पहा, Tommy's teacher was on leave for a month. आणि कॉन्टेक्स्ट मध्ये the mechanical teacher had to be taken apart to be repaired. See, it wasn't regular teacher, it was a man. Today a teacher is a female, a master is a man. And context मध्ये they did not have human teacher, the teacher were machines. D, how could a man be a teacher? Today आज अर्थ पहा, a man is a master. आणि context मध्ये human being could not teach, only mechanical teacher could teach. E, a teacher has to be adjusted to fit the mind of each boy and girl it teaches. Today याचा अर्थ पहा, आज टीचर्स नो हाऊ टू अंडरस्टँड देअर स्टुडंट्स. आणि कॉन्टेक्स्टमध्ये मेकॅनिकल टीचर्स हॅव टू बी ॲडजस्टेड. त्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी, राईट वर्ड्स रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स ॲटलिस्ट 10 वर्ड्स इच. आपल्याला काही शब्द दिलेले आहे, बुक आहे, स्कूल आहे, फॅमिली आहे, याच्याशी संबंधित शब्द आपल्याला लिहायचे आहेत. किती रिलेटेड वर्ड, कमीत कमी 10 एका याचे, ॲटलिस्ट 10 वर्ड्स. पहिलं भाऊ बुकचे पहा, पेज, कवर, टॉपिक, टायटल, चॅप्टर, इलुस्ट्रेशन, स्टोरी, ऑथर, व्हॉकॅब्युलरी, लँग्वेज. त्यानंतर स्कूलचे पहा, क्लासरूम, स्टँडर्ड, डिव्हिजन, टीचर, प्रिन्सिपल, क्लासमेट,
टेक्स्टबुक, नोटबुक, लेक्चर, रेसेस असे अनेक शब्द लिहू शकतो शाळेचे आपण स्कूलचे. त्यानंतर फॅमिली, परिवाराशी संबंधित शब्द, होम, मदर, फादर, ग्रँडपेरेंट्स, अंकल, आंटी, ब्रदर, सिस्टर, अपार्टमेंट, स्मॉल इत्यादी शब्द आपण फॅमिलीशी संबंधित लिहू शकतो. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी फोर्थ, डिस्कस करायचं आहे. हाऊ वुड यू लाईक टू लर्न फ्रॉम अ ह्युमन टीचर ऑर अ मेकॅनिकल टीचर. तुम्हाला मेकॅनिकल टीचरच्या हस्ते शिकायचं आहे की ह्युमन टीचरच्या हस्ते याविषयी डिस्कशन करायचं आहे. अँड प्रेझेंट युअर आर्ग्युमेंट इन द फॉर्म ऑफ अ चार्ट. आणि चार्टच्या माध्यमातून ते आपल्याला व्यक्त करायचं आहे. त्यानंतर ह्युमन टीचर आणि मेकॅनिकल टीचर दोन पार्ट करून घ्यायचे आहे. ह्युमन टीचरमध्ये ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, मेकॅनिकल टीचरमध्ये सुद्धा ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज. तर पहिला पॉईंट पाहू आपण ह्युमन टीचरमध्ये. ॲडव्हान्टेज, द टीचर टीचेस विथ लव अँड इंटरेस्ट. परंतु याचा डिसॲडव्हान्टेज कोणता आहे? द टीचर मे गेट स्टिक अँड मिस स्कूल फॉर सम टाईम. त्यानंतर मेकॅनिकल टीचरमध्ये ॲडव्हान्टेज पहा. द लेसन कॅन बी डन ॲज फास्ट ॲज पॉसिबल. जस्ट बटन्स हॅव टू बी प्रेस अँड एव्हरीथिंग कम ऑन द स्क्रीन. डिसॲडव्हान्टेज पाहायचं. हाऊ बोरिंग वुड इट बी टू जस्ट लुक ॲट द स्क्रीन अँड हिअर द मेकॅनिकल व्हॉइस. दुसरं पॉईंट ह्युमन टीचरमध्ये ॲडव्हान्टेज, द टीचर्स पुट्स इन अ लॉट ऑफ इंटरेस्टिंग anecdotes and incidents and make the topic very meaningful. Disadvantage, the teacher may not be able to explain. मेकॅनिकल टीचरचं ॲडव्हान्टेज काही दिसून राहिलेलं नाही, परंतु डिसॲडव्हान्टेज आपण लिहू शकतो. नथिंग इंटरेस्टिंग इज टोल्ड. त्यानंतर पुढचा पॉईंट, एव्हरी टॉपिक इज ॲडव्हान्टेजमध्ये लिहायचं आहे. एक्सप्लेन विथ हेल्प ऑफ ब्लॅकबोर्ड अँड चॉक अँड इलिस्ट्रेशन. डिसॲडव्हान्टेज की दिसून राहिलेलं नाही याच्यामध्ये. आणि मेकॅनिकल टीचरमध्ये ॲडव्हान्टेज काही नाही, परंतु एक डिसॲडव्हान्टेज असं वाटते की नो लाईव्हलीनेस इन द क्लास. त्यानंतर पाचवी ॲक्टिव्हिटी पहा. रिराईट द फॉलोइंग युजिंग कम्प्लीट वर्ड इन्स्टिट ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आता इथं आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेले आहेत वाक्यामध्ये, ते आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मच्या स्वरूपात लिहायचे नाही, पूर्ण लिहायचे आहे कम्प्लीट वर्ड्स. व्हेन यू आर थ्रू, व्हेन यू आर थ्रू सॉरी इथं आपल्याला कसं दिलं आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये, आपल्याला कसं लिहायचं आहे पूर्ण फॉर्ममध्ये. व्हेन यू आर थ्रू, तर पहा ॲन्सर. व्हेन यू ॲपॉस्ट्रॉफी आर ई आर आणि थ्रू, म्हणजे व्हेन यू आर थ्रू हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म झाला. पुढची ॲक्टिव्हिटी, पुढचा आहे बी. अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. आता इथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे इट्स दिलेलं आहे ना, त्याचा आपल्याला फुल फॉर्म लिहायचा आहे. अँड इट्स काय होते, इट इज गुड फॉर प्लेंटी मोर. आय वुडंट, तर पहा इथं वुडंट हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये दिलेला आहे. आय वुडंट थ्रो इट अवे. आय वुड नॉट थ्रो इट अवे, वुडंटचा वुड नॉट. त्यानंतर शी हॅडंट सीन ॲज मेनी टेलेबुक्स. इथं कोणता आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हॅडंट, याचं हॅड नॉट. शी हॅड नॉट सीन ॲज मेनी टेलेबुक्स. व्हॉट्स इट अबाउट. आता पहा व्हॉट्स हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये आहे, याचं फुल फॉर्म असं होईल व्हॉट इज इट अबाउट. आय हॅव स्लोड इट अप. इथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणता आहे, आय हॅव. आय व्ही ई हा आय हॅव आहे, आय हॅव शोड इट अप. पुढचं आय डोंट नो. डोंट हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये आहे, त्याचा फुल फॉर्म कसं होईल पहा आय डू नॉट नो. पुढचं आत्व पहा एच. इट वॉजंट रेग्युलर टीचर. वॉजंट हे काय आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये आहे, त्याचं फुल फॉर्म आहे इट वॉज नॉट अ रेग्युलर टीचर.
या प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश वर्कशॉप बघितलेला आहे. धन्यवाद.